मी राजकुमार स्वामी, शिवसेना जिल्हाध्यक्ष कामगार संघटना सोलापूर. या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सोलापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी रस्त्याची कामे सुरू आहेत. परंतु मंगळवेढा तालुक्यातील मंगळवेढा, बोराळे, सिद्धापूर, कुसूर, विंचूर हा जो काही राज्यमार्ग आहे तो मार्ग 2023-24 मध्ये मंजूर झालेला आहे. परंतु अद्यापर्यंत त्या रस्त्याचं काम जवळजवळ 10% सुद्धा या ठिकाणी झालेलं नाही. फक्त रुंदीकरण या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. रस्त्यावरचे खड्डे तसेच आहेत. त्यामुळं आज या ठिकाणी कार्यकारी अभियंता यांना भेटून गळ्यामध्ये त्या खड्ड्यातील दगडगोट्याचा हार करून या ठिकाणी साहेबांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. आज उपकार्यकारी अभियंता यांना सुद्धा आम्ही या ठिकाणी अगोदर निवेदन दिलेलं आहे. परंतु त्यांनी कुठली दखल न घेता उलट ठेकेदाराची पाठराखण करण्याचं या ठिकाणी काम केलेलं आहे. ठेकेदाराला कुठल्याही प्रकारचं वेळेत मुदतीमध्ये काम सुरू करायला त्यांनी कुठल्याही प्रकारचा आदेश किंवा पत्रावर केलेलं नाही. त्यामुळं माझी त्यांना विनंती आहे की लवकरात लवकर काम सुरू करण्यासाठी त्यांना मदत द्यावी. आज मुंबईसारख्या ठिकाणी जर एखादा ठेकेदार काम करत नसेल तर त्या ठेकेदाराला काम न देण्याचं काम या ठिकाणी काम देणार नाही असं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगितलेलं आहे. आज या ठेकेदाराने जवळजवळ मंगळवेढा तालुक्यामध्ये 6 ते 7 काम घेतलेत. आज यांची कुवत आहे म्हणून यांना काम मिळालेलं आहे. पण यांची जर कुवत असेल तर त्यांनी लवकरात लवकर काम सुरू करावं. जर तुमची कुवत नसेल तर तुम्ही या ठिकाणी ठेके घ्यायला नाही पाहिजे होते. आज तुम्ही घेतला ठेके तर लवकरात लवकर कामाला सुरुवात करावी. आणि पूर्व भागातील जे काही रस्त्यांची चाळण झालेली आहे त्या रस्त्यामुळे या ठिकाणी जे काही शालेय विद्यार्थी असतील, शेतकरी असतील, याचबरोबर दवाखान्याचे पेशंट असतील यांना या ठिकाणी रस्त्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागतोय. आज या ठिकाणी दगडगोटे घेऊन गळ्यामध्ये हार घालून या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलोय. जर येत्या 8 दिवसामध्ये जर रस्त्याच्या कामाला जर सुरुवात नाही झाली तर त्याच खड्ड्यामध्ये बसून सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री माननीय भोसले साहेब यांच्या फोटोला या ठिकाणी दुग्ध अभिषेक घालून या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात येईल असा या ठिकाणी इशारा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ह्याच्या पुढे तुम्ही ह्याच्या आधी काय आंदोलन दिलेलं आहे का? या अगोदरही साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे. ह्याच्या आधी काय आंदोलन तुम्ही आंदोलनाचं काय केलेलं आहे का? पत्र त्यांना व्यवहार काय केलेलं आहे का? या अगोदरही उपकार्यकारी अभियंत्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे, लेखी निवेदन दिले, त्याचबरोबर फोनद्वारे सुद्धा सांगितले, तोंडी सुद्धा जाऊन त्या ठिकाणी सांगितले. परंतु ठेकेदारांनी कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी काम केलेलं नाही. उलट त्यांच्याकडून आम्हाला उत्तर आलं की आम्हाला या ठिकाणी निधी उपलब्ध नसल्यामुळं या ठिकाणी आम्ही काम सुरू करत नाही असं त्यांनी सांगितलं. परंतु कुठल्या त्यांच्या अटी आणि शर्तीमध्ये कुठली अशी अट नाही की निधी जर नसेल तर आम्ही काम करू शकत नाही. उलट त्यांची कुवत आहे म्हणून त्यांना त्या ठिकाणी ठेका दिलेला आहे, त्यांना रस्त्याचं काम दिलेलं आहे. जरी निधी नाही मिळाला तर त्यांनी रस्त्याचं काम सुरू करायला पाहिजे. तर लोकांना विनाकारण या ठिकाणी त्रास दिला नाही पाहिजे, वेठी धरलं नाही पाहिजे. उलट लोकांना सहकार्य करून या ठिकाणी रस्त्याचं काम केलं पाहिजे. आज असं जर आम्ही तालुक्यामध्ये जर तुम्ही करत असाल तर तो आम्ही सहन करणार नाही. आज या ठिकाणी आम्ही सत्तेमध्ये असून सुद्धा आम्हाला या ठिकाणी आंदोलन करण्याची या ठिकाणी वेळ येते. त्यामुळं या अभियंताला आम्ही सोडणार नाही. जर येत्या 8 दिवसामध्ये काम सुरू नाही केलं तर उग्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने करण्यात येईल असा या ठिकाणी इशारा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.